शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। आमदार लांडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात बोलताना बलात्कार प्रकरणातल्या पीडित महिलेचं नाव घेतलं। त्यामुळे पीडित महिलेचं नाव सार्वजनिक केल्याप्रकरणी वकील पंकज मिश्रा आणि वकील आशिष राय यांनी लांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मानवाधिकार आणि घाटकोपर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात तातडीनं गुन्हा दाखल करून आमदार दिलीप लांडे यांच्यावर कारवाई करण्याची तक्रारीत मागणी आहे। बलात्काराची ही घटना घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती। काल महाराष्ट्र विधानसभामध्ये चालू असलेले सत्र त्यामध्ये 10 डिसेंबर 2025 रोजी एका आमदाराने घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये एका बलात्कारची केस दर्ज झालेली, त्यामध्ये विक्टिमचे नाव उघडपणे ओपन हाऊसमध्ये सांगितलेले आहे। त्या विरोधामध्ये आज आम्ही घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तसेच राष्ट्रीय महिला आयोग येथे कारवाई करण्यासाठी व FIR दाखल करण्यासाठी एक तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। तरी त्यामध्ये आम्हाला अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यामध्ये कारवाई होईल। मुंबईतल्या गोरेगाव पश्चिम परिसरात भटक्या